चला क्वेश्चन घ्या. मागच्या वेळेस आपण ऑनलाईन प्रॅक्टिसमध्ये एक क्वेश्चन घेतला होता जो कधी विचारलेला होता, विंटर का समर 17 वगैरेला विचारलेला क्वेश्चन होता. आता विंटर 18ला विचारलेला क्वेश्चन आहे, 8 मार्काला विचारलेला क्वेश्चन आहे. घ्या. अ फ्लॅट प्लेट 250 by 10 mm 250 by 10 mm 250 by 10 mm. A flat plate 250 by 10 mm is connected to a gusset plate using 20 mm diameter bolt of 4.6 grade अरे बाप रे, गेला शर्ट गेला. 4.6 ग्रेड. डिझाइन लॅप जॉइंट and draw neat sketch of joint designated चं स्पेलिंग काय? DESIGNETED डेझिग्नेटेड किंवा NETED जे काय असेल ते. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता MSBTने विचारलेला क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे, काय अवघड नाही. फक्त याच्यामध्ये तुम्हाला असं दिसत असेल की सर आम्हाला एकच डायमेन्शन दिलेले आणि याच्या अगोदरचे 2 क्वेश्चन आम्ही काय बघितले की 2 प्लेट असतील, मग त्या सेम डायमेन्शनच्या 2 प्लेट होत्या किंवा मग वेगवेगळ्या डायमेन्शनच्या 2 प्लेट होत्या. याच्या अगोदर आपले 2 न्यूमेरिकल झाले. पहिलं न्यूमेरिकल होतं की 2 वेगवेगळ्या डायमेन्शनच्या प्लेट होते, म्हणजे थिकनेस वेगळी होती. दुसरं न्यूमेरिकल आपण जे घेतलं त्याच्यामध्ये सेम थिकनेस होती, 2 प्लेट होत्या. पण आता क्वेश्चनमध्ये काय दिसतंय की सर आम्हाला एकच प्लेट दिसते, किती? 250 by 10 mm ची. पण आता त्याच्यात व्यवस्थित वाचायचंय, नीट पहिली लाईन वाचा, व्यवस्थित वाचा. फ्लॅट प्लेट 250 by 10 mm इज कनेक्टेड टू अ गसेट प्लेट. आता गसेट प्लेट काय प्रकार राहतो ते लक्ष द्या तुम्ही. गसेट प्लेट म्हणजे काय असते? कोणतंही कनेक्शन करण्यासाठी, कोणत्याही प्रकारचं कनेक्शन करण्यासाठी, म्हणजे 2 मेंबर जर आपल्याला एकमेकांना जोडायचे, मग त्यांचा शेप कोणताही असू शकतो. तो L शेप असू शकतो, तो I सेक्शन असू शकतो, तो T सेक्शन असू शकतो, तो बॉक्स सेक्शन असू शकतो, तो चॅनल सेक्शन असू शकतो, कोणत्याही प्रकारचा तो सर्क्युलर सेक्शन असू शकतो. कोणत्याही प्रकारचे जर 2 सेक्शन आपल्याला जॉईंट करायचे तर त्या 2 सेक्शनला विथ दी हेल्प ऑफ गसेट प्लेट जॉईंट करतात. गसेट प्लेट म्हणजे नथिंग बट ते फक्त एक प्लेट असते जिला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो, स्टीलचीच प्लेट असते. म्हणजे समजा, लक्ष द्या, समजा इकडून एक मेंबर येतोय असा, इकडून एक मेंबर येतोय हा आणि इकडून एक मेंबर येतोय हा, हे असं डिझाईन आहे. आता यांना असंच जॉईंट करायचं या पोझिशनमध्ये. मग कसं करणार? एकावर एक नाही करायचे. आतापर्यंत काय बघितलं आपण? यांना एकावर एक केलं म्हणजे लॅप जॉईंट होतो, यांना समोरासमोर केलं म्हणजे बट जॉईंट होतो. पण आता यांना ह्याच पोझिशनला करायचे, मग करायचं कसं? तर मग आपल्याला काय करावं लागतं, अशी गसेट प्लेट तिथं, एक स्टीलची प्लेट तिथं अशी द्यावी लागते आणि हा मेंबर ह्या स्टीलच्या प्लेटवर कनेक्ट असतो आणि हा मेंबर ह्या स्टीलच्या प्लेटला कनेक्ट असतो. मग याला आपण म्हणतो गसेट प्लेट. म्हणजे गसेट प्लेट ही फक्त क्लास चालू आहे, करतो नंतर फोन. गसेट प्लेट ही फक्त कनेक्शन पर्पज साठी यूज केली जाते.
म्हणजे जेव्हा आपण लॅप जॉईंट प्रोव्हाइड करू शकत नाही, जेव्हा आपण बट जॉईंट प्रोव्हाइड करू शकत नाही आणि ॲज पर डिझाईन आपल्याला 2 मेंबर जोडायचे असतात, मग त्यांना कनेक्ट करण्यासाठी जी स्टीलची प्लेट प्रोव्हाइड केली जाते त्याला आपण काय म्हणतो, गसेट प्लेट म्हणतो. ओके, फक्त कनेक्शनसाठी वापरतात. तिला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. जशी जाईल, जेवढं आपल्याला म्हणजे एवढी लेन दिली ना कनेक्शनची, जेवढं आपण बोल्टेड कनेक्शनमध्ये जेवढे नंबर ऑफ बोल्ट काढले, जेवढं एंड डिस्टन्स काढलं, पिच डिस्टन्स काढलं, ते सगळं मार्किंग करायचं. ते सगळं मार्किंग करायचं इथं आणि जेवढा भाग उरतो म्हणजे तेवढी त्याची लेंथ होणार आहे एवढी. बरोबर. सिमिलर मग असं जायचं, परत असं जायचं. जसं तुम्हाला शेप देता येईल तसा शेप द्यायचा. तिला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. ते तुम्ही जे कनेक्शन डिझाईन करतात त्याच्यानंतर ती ठरवली जाते की तिची लेंथ अशी ठेवा की तुमचं कनेक्शन प्रॉपर तिथं बसलं पाहिजे. त्याला आपण गसेट प्लेट म्हणतो. बरोबर. मग आता आपल्याला त्यांनी काय सांगितलंय की एक 250 बाय 10 mm ची प्लेट आहे. म्हणजे ही जी प्लेट आहे हिचं विड्थ 250 mm आहे आणि थिकनेस याची किती आहे, थिकनेस याची किती आहे 10 mm. बरोबर ना. काय दिलंय क्वेश्चन मध्ये, 250 बाय 10 mm दिली ना. आणि ती एका गसेट प्लेटला जोडलेली आहे. याचा काही संबंध नाही. आता ती एका गसेट प्लेटला जोडलेली आहे. म्हणजे ही समजा असं समजा तुम्ही की ही अशी गसेट प्लेट आहे आणि याला ही 250 बाय 10 mm ची प्लेट त्यांनी जोडलेली आहे. आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, बोल्टेड कनेक्शनचं डिझाईन करायचं आहे. काय करायचं तिथे तुम्हाला, कनेक्शन डिझाईन करायचं आहे आणि स्केच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. कळालं का, क्वेश्चन कळालं का. म्हणजे पेपरला एकच डायमेन्शन आलं तर तिथं क्वेश्चन सोडायचं नाही, व्यवस्थित वाचायचं की ते एक जरी प्लेट असली तरी ती कशाला कनेक्ट आहे, कशाला तरी कनेक्ट असणार आहे ना. मग ते गसेट प्लेट म्हणजे त्याला कनेक्ट असणारी प्लेट आहे. कळालं. मग आता गिवन डाटामध्ये मला सांगा काय दिलेलं आहे आपल्याला त्यांनी, गिवन डाटामध्ये आपल्याला काय दिलंय त्यांनी सांगा, फ्लॅट प्लेट. ओके, सर्वात पहिले आपण काय लिहितो, गिवन डाटा. गिवन डाटा. मग गिवन डाटामध्ये आपल्याला त्यांनी काय दिलंय, फ्लॅट प्लेट दिलेली. चालते. तिचे डायमेन्शन किती दिले, 250 mm बाय 10 mm तिचे डायमेन्शन्स त्यांनी आपल्याला दिलेले. त्याच्यानंतर डायमीटर. हा कोणाचा डायमीटर असणार आहे, बोल्टचा. म्हणजे त्याला डी म्हणू आपण. किती दिलाय, 20 mm. पुढे ग्रेड. ग्रेड वरून आपल्याला काय कळतं, बरोबर, ग्रेड किती दिली आहे, 4.6. म्हणजे याच्यावरून आपल्याला FUB कळतो की पहिला 4 घ्यायचा आणि त्याला गुणिले 100 करायचं. तोच आपल्याला लागणार आहे. FYB आपल्याला लागत नाही म्हणून आपण तो काढत नाही. कळलं. नेक्स्ट बोला, पुढे काय दिलंय, डिझाईन लॅप जॉईंट डिझाईन करायला लावलाय. ओके. मग आता पहिली स्टेप मला सांगा. सर्वात पहिली स्टेप काय, म्हणजे काय, फाइंड डायमीटर ऑफ बोल्ट होल. ओके. तुम्ही फक्त स्टेप ओपन करा, लिहायच्या नादी लागू नका. डायमीटर ऑफ बोल्ट होल म्हणजे DO. बरोबर. मग DOचा फॉर्म्युला काय, D प्लस, बोला, D प्लस क्लिअरन्स. मग क्लिअरन्स इज डिपेंड अपॉन, कशावर डिपेंड असतो जर ओरलला प्रश्न विचारला तर, डायमीटर ऑफ बोल्ट. डायमीटर ऑफ बोल्टवर डिपेंड असतो. मग आता बोल्टचा डायमीटर जर 20 असेल तर क्लिअरन्स किती येईल, बरोबर. आणि हे कुठून घेतलं तुम्ही, स्टँडर्ड नाही आहे, मी नाही दिलंय, IS 800. ते मला मी नाही इन्व्हेंट केलंय. IS 800 2007 आणि ब्रॅकेटमध्ये लिहायचं डायमीटर कितीमध्ये येतो, 16 ते 24 मध्ये येतो सर, म्हणून आम्ही ते 2 mm क्लिअरन्स घेतला. कळतंय. हा रेफरन्स द्यायचा आपल्याला IS कोड. म्हणजे याच्या निमित्ताने तुमचा IS कोड तरी पाठ होतो. तिथं सांगायचं नाही आमच्या क्लासच्या मास्टरने दिलं म्हणून आम्ही घेतलं, नापास कर दिलं बरं का, IS कोडनी दिलंय. चला. मग त्याच्यानंतर सेकंड स्टेप सांगा, फाइंड शेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट म्हणजे VDSB. मग सांगा. आता त्यांनी क्वेश्चनमध्ये आपल्याला मेन्शन केलंय का की तुमचा फुल्ली थ्रेडेड बोल्ट आहे का पार्शली थ्रेडेड बोल्ट आहे. क्वेश्चन बघा, मेन्शन आहे का फुल्ली थ्रेडेड बोल्ट आहे का पार्शली. मग आपल्याकडे फ्रीडम आहे, आपण ॲज्युम करू शकतो की अज्युम फुल्ली, बोला, थ्रेडेड बोल्ट. बरोबर. मग त्याच्यासाठी VDSBचा फॉर्म्युला सांगा, FUB, बोला, इंटू NN इंटू 0.78 इंटू
डी स्क्वेअर डिवायडेड बाय 3 इंटू, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलंय कॅप्शनमध्ये लगेच लिहून टाकायचं. काय काय दिलंय? FUB काढला आपण, किती काढला? 400 न्यूटन पर mm². आपल्याला NN. आता मला NN काढण्यासाठी काय काढावं लागेल? एक रफ डायग्राम काढावं लागेल ना. मग मी काय करतो, अशी एक गसेट प्लेट काढतो जिला काही डायमेन्शन नसतं, पण आतली माझी ही प्लेट आहे जिचे डायमेन्शन मला माहिती आहे 250 बाय 10 mm. बरोबर, ही प्लेट आहे ना 250 बाय 10 mm. हे कनेक्शन मी असं काढले. हे कोणाला डाऊट आहे का की सर हे आम्हाला जमणारच नाही किंवा आमच्या डोक्यातच येत नाही, आम्हाला कळतच नाही, असं कोणी आहे का? नाही, बोला असेल तर. मग दुसरं मला दुसऱ्या पद्धतीने सांगायला. गसेट प्लेट त्यांनी आपल्याला दिलंय ना क्वेश्चनमध्ये. गसेट प्लेटला ही फ्लॅट प्लेट कनेक्ट आहे. फ्लॅट प्लेटचे डायमेन्शन दिले, गसेट प्लेटला कोणत्या प्रकारचे डायमेन्शन नसता अनटिल अँड अनलेस त्यांनी दिलेलं पाहिजे. बरोबर. मग आता सांगा, मग आता याला जर कट केलं तर आपल्याला हे असंच दिसल ना. बरोबर, कट केल्यानंतर. आणि असं आपल्याला बोल्ट द्यायचं आहे त्याच्यामध्ये. मग आता याच्यामध्ये की नंबर ऑफ शेअर प्लेन किती येत आहे? कोणता? हा ना. बरोबर ना. म्हणजे NN ची व्हॅल्यू किती आली? 1 आली. त्याच्यानंतर डायमीटर आपल्याला दिलेला आहे 20 mm. गॅमा MB किती पार्ट करायला लावला आहे? बरोबर, सगळ्यांनी पार्ट करायचा आहे तो. ओके, हे कॅप्शनमध्ये लिहायचं आहे पुढं. आणि मग आता सगळ्या व्हॅल्यू आपल्याला पुट करायच्या. VDSB कॅल्क्युलेटर काढा. 400 × 1 × 0.78 × π/4 × 20² 0.28 म्हणजे काय तो? 0.28 का बरं घेतलाय सांगा? सांगितलं ना, एक्सप्लेन केलं होतं मी. 0.78 का बरं घेतलाय? बोला, एक्सप्लेन केलं होतं, सगळं एक्सप्लेन केलं होतं डिटेलमध्ये की 0.78 का घेतो, कोणाचा एरिया आहे तो, हा टोटल कोणाचा एरिया आहे? बोला पटकन. थ्रेडेड पोर्शनचा एरिया आहे. मग थ्रेडेड पोर्शन मध्ये असं काय होतं की आपल्याला 78% एरिया घ्यावा लागतो? मटेरियल रिमूव्ह होतं ना. मग रिमूव्ह होऊन जे उरतं ते 78% उरतं, म्हणून आपल्याला इथं घ्यावा लागतो. चला सांगा किती आलं पटकन. ENG दाबा. 50.61 × 10⁻³ न्यूटन. सगळ्यांचं हे झालं. व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. व्यवस्थित कॅल्सीची सवय लावा, नाही तर वेळेवर काय होतं तुम्हाला माहिती आहे, पेपरच्या वेळेस बटन सापडत नाही. पटकन क्रॉस चेक करा. 45.27 × 10⁻³ न्यूटन. ओके, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा. थर्ड, नेक्स्ट आपल्याला काय काढावं लागतं सांगा? फाइंड. काय करावं लागतं? म्हणजे काय? बिअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. VDPB, बेअरिंग स्ट्रेंथ ऑफ बोल्ट. मग VDPBचा फॉर्म्युला बोला सगळ्यांनी आता सांगा. 2.5 × KB × T × गॅमा. बरोबर. मग आता सांगा मला 1 by 1 आपल्याकडे काय काय आहे आणि काय काय आपल्याला लागणार आहे. 2.5 व्हॅल्यू आहे. KB आपल्याला काढावं लागेल, डायमीटर दिलेला आहे, T आपल्याला माहित आहे, FUB आपल्याला अज्युम करावं लागेल ना, आणि गॅमा MB आपला पार्ट आहे. FUB दिलेला आहे का क्वेश्चन मध्ये? पहिले बघा. मग FU दिलाय का क्वेश्चन मध्ये? नाही दिलाय. मग दिलेला नसल्यावर मी तुम्हाला सांगितलंय 410 Nm² अज्युम करायचा. ओके. आणि थिकनेस आपल्याला किती दिली सांगा? 10 mm. त्याच्यानंतर D किती दिलाय? 20 mm. त्याच्यानंतर गॅमा MB किती पार्ट करायला लावलाय? 1.25. आता उरला KB. मग KB कसा काढायचा? KB इज मिनिमम ऑफ फॉलोइंग. मग सांगा. चला, पहिलं काय येईल? E अपॉन पार्ट करायचं आहे 3 × DO. त्याच्यानंतर P अपॉन
3 इंटू DO मायनस 0.25. त्याच्यानंतर FUB अपॉन FU आणि लास्टला 1. सांगा आता ई काढावं लागेल आपल्याला पहिले. ई म्हणजे एंड डिस्टन्स असतं. आता एंड डिस्टन्स हे कशावर डिपेंड आहे? मशीन कट किंवा हँड कट. मग आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय का त्यांनी तुमचे होल मशीन कट आहे का हँड कट आहे? मग आपण नेहमी काय असूम करतो? मशीन कट. म्हणजे त्यासाठी व्हॅल्यू काय येते? 1.5 इंटू DO. मग 1.5 इंटू DO किती आहे? 22. म्हणजे उत्तर किती आलं? किती आलं? 30 फॉर मशीन कट. एंड डिस्टन्स हे काय आलं? ईचा आला. आता पीचा काय फॉर्म्युला आहे सांगा? पिच डिस्टन्सचा. बरोबर, पिच डिस्टन्स 2.5 इंटू D. बाकीच्यांनी पण बोला, त्यांना वेगळं शिकवतं आणि तुम्हाला वेगळं शिकवतं असं नाही आहे. प्रत्येकाचं सोबतच झालेलं आहे. सांगा 50 आलं का? 50 mm. वरच्याचं 33 आलं. चला सांगा मग 33/3 इंटू 22 किती उत्तर आलं? 0.5. दुसऱ्याचं किती आलं? हा FUB आपला 400 डिवायडेड बाय 410 0.98 समथिंग. याचं पण 0.5 आलं का? सांगा मग. देअरफॉर KB इज इक्वल टू KB किती आला? मिनिमम ना, मिनिमम घ्यायचा आहे ना. 0.5 0.5 0.98 आणि 1. मग देअरफॉर KB इज इक्वल टू 0.5. बरोबर. मग आता टाका याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. VDPB इज इक्वल टू 2.5 इंटू 0.5 इंटू 20 इंटू 10 इंटू 410 होल डिवायडेड बाय 1.25. सांगा मग VDPB किती आला? 82 इंटू 10⁻³ न्यूटन. मग आता 4th नंबरची स्टेप सांगा. बरोबर, फाइंड आउट बोल्ट व्हॅल्यू. मग बोल्ट व्हॅल्यू म्हणजे काय? बोल्ट व्हॅल्यू इज मिनिमम ऑफ VDSB अँड VDPB. मग सांगा आता 82 आणि 45 याच्यामधला छोटा कोणता? 45. कोणी आहे का 82? 45.27 किलो न्यूटन ही आपली आली बोल्ट व्हॅल्यू. आणि लास्टची आपली स्टेप, सेकंड लास्ट स्टेप आपली राहिली 5th नंबरला. काय आपण करतो? फाइंड आउट नंबर ऑफ बोल्ट. मग काय फॉर्म्युला आहे नंबर ऑफ बोल्टचा? स्ट्रेंथ ऑफ बोल्ट डिवायडेड बाय बोल्ट व्हॅल्यू. मग आता मला सांगा क्वेश्चनमध्ये त्यांनी आपल्याला लोड दिलेला आहे का? फॅक्टर लोड किंवा स्ट्रेंथ ऑफ बोल्ट वगैरे असं काही म्हटलंय का? नाही. म्हणजे आपल्याला काढून घ्यावं लागेल. आणि मागच्याच प्रॉब्लेममध्ये मी फॉर्म्युला सांगितला स्ट्रेंथ ऑफ बोल्टचा. सांगा. स्ट्रेंथ ऑफ बोल्ट इज इक्वल टू 0.9 इंटू FU अपॉन गॅमा MB इंटू नेट एरिया ऑफ प्लेट. बरोबर. मग आता मला सांगा 0.9 FU किती आहे? 410. गॅमा MB 1.25. आणि नेट एरिया मी तुम्हाला काय सांगितला होता? बोल्टचा डायमीटर वजा करायचा आपल्याला. म्हणजे जी विड्थ आहे ह्या विड्थमधून डायमीटर ऑफ बोल्ट वजा करायचा आणि त्याला गुणिले थिकनेस करायची. रेक्टँग्युलरच प्लेट आहे ना. रेक्टँग्युलर प्लेट म्हणजे B इंटू T असतो. पण आता होल आपण मायनस केलेलं आहे म्हणजे विड्थमधून होल मायनस करायचं. म्हणजे आपला फॉर्म्युला काय होईल बघा. विड्थ किती आहे आपली? 250 वजा डायमीटर ऑफ होल म्हणजे 22 इंटू थिकनेस म्हणजे 10. याला मी वाटल्यास तर नेट एरिया असा लिहितो B मायनस DO इंटू T. हे तुम्हाला मागच्या न्यूमरिकलमध्ये ऑनलाईन आपण सगळं हे घेतलेलं. सांगायचं उत्तर किती आलं? 2 नाही याचं
पूर्णचं. स्ट्रेंथ ऑफ बोल्ट डायरेक्ट किती आली पटकन. तुम्हाला माहिती, मला माहिती. क्रॉस चेक करा. ENG मध्ये सांगा सांगा सांगा, कॉन्फिडन्स ठेवा. काय इंटू 10⁻³ ओके. मग याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू पुट करू शकतो ना. NOS इज इक्वल टू 673.05 किलो न्यूटन मध्ये घेतो मी तिला. आणि बोल्ट व्हॅल्यू आपली 45.27 आली. किती आलं सांगा. किती एवढे 14 बोल्ट आले. 14.86 म्हणजे राऊंड फिगर किती करणार 15. पण आपल्याला डबल चेन मध्ये जर प्रोव्हाइड करायचे असतील तर अरे त्यांनी आपल्याला सांगितलंय की एका सिंगल लाईन मध्ये करा. मग 15 बोल्टला तुम्ही इक्वली डिवाइड करू शकता का. मग 16ला करू शकता ना. मग 16 घ्यायची. हे डोकं लावायचं बरं का पेपरला. नाही तर मग असे सलग 15ची लाईन तुम्हाला अख्खा तो पेपर असे 2 पानं सेपरेट करून दाखवावं लागतील किंवा जवळजवळ बारीक बारीक दाखवावं लागतील. मग तेवढं करण्यापेक्षा थोडंसं डबल लाईन किंवा ट्रिपल लाईन. आता 16ला आपण 3 लाईनमध्ये सुद्धा 4 लाईनमध्ये सुद्धा दाखवू शकतो ना. 4-4-4-4ची लाईन तसं करायचं. चला आता स्केचच राहिले आपलं. लिहून घ्या लिहून घ्या. ह्या साईडचं लिहून घ्या पहिले एवढं. मग सांगा मला, मी स्केच काढतो. मग तिकडचं लिहा. आता लास्ट स्टेप आपले असणार आहे स्केच. सोपं आहे, काय अवघड नाही. पहिले प्लेट ड्रॉ करून घ्यायची. एंड डिस्टन्स किती आलं होतं आपलं 33 ना. आता गेज डिस्टन्स पण काढावं लागेल बरं का आपल्याला, कारण की आपण आगाऊपणा केलेला आहे. आपण 4 रो मध्ये प्रोव्हाइड केलंय. मग गेज डिस्टन्स कसं काढायचं ते जागेवर काढायचं, त्याला काही एवढं अवघड नाही ते. हे इथं पण एज डिस्टन्स आणि एंड डिस्टन्स सारखंच येणार आहे. 1 मिनिट इकडं लक्ष द्या, फक्त 1च मिनिट. आता कन्सेप्ट आहे, थोडं डोकं लावायचं आणि सिंपल डोकं लावायचं, जास्त नाही काही. आता इकडं लक्ष द्या. आपण हे एंड डिस्टन्स आणि पिच डिस्टन्स तर दिले, पण आता हे आडवे जेव्हा येतील ना, आपण आता हे स्वतःच्या मर्जीने केले. 16 बोल्ट होते ना, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16. आणि तुम्ही असे 16 देत बसले असते तर मग ते फार मोठं झालं असतं, म्हणून आपण अरेंजमेंट केली. मग आता त्यासाठी आपल्याला हे आपण बघितलंय की परपेंडिक्युलर टू दी लोड जे असतात ते गेज डिस्टन्स असतं. मग त्याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला नव्हता बघितला, पण ते आपल्याला जागेवर काढता येईल. कसं? आता सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे बरोबर.
मग मला सांगा ह्या टोटल विड्थ किती याची 250 आहे ना, ही टोटल किती आहे 250 mm. मग 250 मधून -33 करा, किती आले 250 -33 किती आले 184 बरोबर. म्हणजे आता उरले मग कितीचा गॅप उरला 1 2 3 डिवाइड बाय 3 करा 61.33. म्हणजे आपण 61 देऊ शकतो ना एखाद्या mm इकडं तिकडं. म्हणजे गेज डिस्टन्स किती आलं तुमचं 61 आहे ना. आता यांची टोटल करा यांची 33 गुणिले 2 आणि 61 गुणिले 3 किती येतं 250च्या आसपास येते का बघा 249 ना. म्हणजे 250च्या आसपास येते. कळालं असं करायचं येईल ना करता. सोपा भाग आहे फक्त. चल लिहा स्केच काढा. आणि आपल्याला इथे लोड पण दाखवावं लागेल ना. तो आपण 600 किती काढला होता, तो किती काढला होता आपण 673.05 किलो न्यूटन. ओके. बोल्ट व्हॅल्यूचा काही संबंध नसतो, हे स्केच आहे. ड्रॉ करा व्यवस्थित.